आज या प्रॉब्लेममध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम नंबर 9 डिस्कस करणार आहोत. प्रॉब्लेम बघूया. जीवन ज्योती आर्ट सर्कल, अ न्यूली एस्टॅब्लिश्ड कन्सर्न, हॅज प्रेझेंटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. इथे त्यांनी मेन्शन केलं आहे की ही न्यूली एस्टॅब्लिश्ड कन्सर्न आहे, म्हणजेच यांचं हे पहिलं वर्ष आहे अकाउंटिंगचं आणि म्हणूनच इथे तुम्हाला ओपनिंग कॅश आणि बॅलन्स दिसणार नाही. जनरली ओपनिंग कॅश बॅलन्स जो आपल्याला इथे रिसीट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून दिलेला असतो तो तुम्हाला आता इथे दिसणार नाही. बाकी प्रॉब्लेम बघूया. रिसीट पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट्स दिल्यात. ॲडजस्टमेंटमध्ये सबस्क्रिप्शनला ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आणि फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. याच्याशिवाय ॲडजस्टमेंटमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते रिगार्डिंग द रिसीट्स. रिसीट साईडला ज्या रिसीट्स आहेत त्यापैकी कुठल्या कॅपिटल रिसीट म्हणून कन्सिडर करायच्या ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली असते. जसं इथे त्यांनी म्हणलं आहे की फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज अँड 50% ऑफ डोनेशन्स टू बी कॅपिटलाइज्ड. सो ह्या ज्या अमाऊंट्स आहेत ह्या आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायच्या आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सो आता एक एक पोस्टिंग बघूया. रिसीट साईडला ॲडमिशन फीज जसं आपण बघितलं तसं आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायच्या आहेत. इथे कॅपिटल फंडची कुठलीच अमाऊंट तुम्हाला दिसत नाही आहे कारण हे पहिलं वर्ष आहे. सो कॅपिटल फंड हा या अमाऊंट्समधनं क्रिएट होणार आहे. सो इथे कॅपिटल फंड नुसतं लिहायचं आहे, त्याच्या खाली ॲडमिशन फीज 22,000 या पद्धतीने आपण दाखवणार आहोत. नंतर सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू रिसीट असते, म्हणजेच आपल्याला ते इन्कम साईडला दाखवायचं असतं. इथे सबस्क्रिप्शनला ॲडजस्टमेंट असल्यामुळे ही अमाऊंट आपण इनर कॉलमला दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची जी ॲडजस्टमेंट आहे त्याचा इफेक्ट देणार आहोत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे 2 इफेक्ट आहेत, ॲड टू सबस्क्रिप्शन आणि बॅलन्स शीट असेट. सो इथे जी सबस्क्रिप्शनची अमाऊंट आपण लिहिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे 5,000 आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे. फायनल अमाऊंट 45,000 आपण ऑटो कॉलममध्ये लिहिणार आहोत आणि ही जी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची अमाऊंट आपण इथे ॲड केली आहे ती आपल्याला असेट साईडला दाखवायची आहे. सो इथे आपण लिहिणार आहोत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑटो कॉलम 5,000. त्यानंतर डोनेशन्स आहेत 18,000. इथे त्यांनी म्हणलं आहे की 50% ऑफ डोनेशन्स टू बी कॅपिटलाइज्ड, म्हणजे 18,000च्या 50% जे आहेत ते आपल्याला इन्कममधनं मायनस करून कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. सो ही जी डोनेशनची अमाऊंट आहे ती आपण इनर कॉलमला लिहिणार आहोत आणि त्याच्यामध्ये 50% मायनस करून फायनल अमाऊंट आउटर कॉलमला लिहायचे आणि हे जे 9,000 म्हणजेच 50% ऑफ 18,000 आपण मायनस केलेत ते आपल्याला कॅपिटल फंडमध्ये इथे ॲड करायचे आहेत. आता इथे ॲडमिशन फीज आणि डोनेशन ॲड केल्यानंतर ही जी अमाऊंट आहे ही अजूनही आपण आउटर कॉलममध्ये लिहिणार नाही आहोत कारण ह्याच्यामध्ये आपल्याला सरप्लस किंवा डेफिसिटचा इफेक्ट द्यायचा असतो. या केसमध्ये सरप्लस आहे जे आपल्याला ह्याच्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे. रिसीट साईडचं पोस्टिंग आपण बघितलं. आता पेमेंट साईड बघूया. पेमेंट साईडला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर अशा दोन्ही प्रकारचे एक्सपेंडिचर्स बघायला मिळतात. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जिथे आपण एखादा असेट परचेस करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो ते कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून कन्सिडर केलं जातं आणि ते आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवतो. इथे तुम्ही बघितलं तर बाय फर्निचर दिसतंय, म्हणजेच फर्निचर परचेस केलेलं आहे, आणि बाय इन्व्हेस्टमेंट म्हणजे ड्युरिंग द इयर ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हे दोन्हीही कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळे आपल्याला ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचं आहे. आता यापैकी फर्निचरला एक ॲडजस्टमेंट पण आहे, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. सो डेप्रिसिएशनची अमाऊंट आपण जेव्हा पोस्ट करू तेव्हा आपल्याला ती इनर कॉलमला पोस्ट करायची आहे. सो फर्निचर इनर कॉलम 12,000 आपण लिहिलं आहे. त्याच्यावर 10% डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट असणार आहेत, लेस फ्रॉम फर्निचर. सो 12,000च्या 10% 1,200 आपण ह्याच्यातनं लेस करून जी अमाऊंट येते ती फायनल आउटर कॉलमला लिहिली आहे आणि हे 1,200 जे आपण इथनं मायनस केलेले आहेत जे डेप्रिसिएशन आहे ते आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेन्स साईडला दाखवायचं आहे टू डेप्रिसिएशन अमाऊंट इन द आउटर कॉलम. इन्व्हेस्टमेंट जे आहे ते सुद्धा आपल्याला बॅलन्स शीट असेटला दाखवायचं आहे आणि याला कुठलीही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आपण हे डायरेक्टली आउटर कॉलमला दाखवू शकतो. इन्व्हेस्टमेंट 23,000 बॅलन्स शीट असेट आउटर कॉलम. याच्याशिवाय स्टेशनरी, ऑफिस रेंट, न्यूजपेपर, पिरियॉडिकल्स आणि टेलिफोन एक्सपेन्स
हे जे एक्सपेन्सेस आहेत हे सगळे रेव्हेन्यू नेचरचे आहेत, म्हणजेच आपल्याला ते डायरेक्टली इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेन्स साईडला दाखवायचे आहेत. ह्याला कुठली ॲडजस्टमेंटही नसल्यामुळे हे डायरेक्टली आपण आउटर कॉलमला दाखवणार आहोत. सो इथे तुम्ही बघताय की एक्सपेंडिचर साईडला स्टेशनरी, रेंट, न्यूजपेपर, टेलिफोन एक्सपेन्स हे सगळं आपण आउटर कॉलमला दाखवलेलं आहे. आता इथे हा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे कॅश आणि बँकचा, तो नेहमीच आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचा आहे. सो आपण असेट साईडला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आउटर कॉलममध्ये या अमाऊंट्सही दाखवलेल्या आहेत. आता जर बघितलं तर आपलं रिसीट, पेमेंट दोन्ही पोस्टिंग करून झालेलं आहे, ॲडजस्टमेंटला इफेक्ट देऊन झालेले आहेत. सो आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. जसं कुठलंही लेजर अकाउंट क्लोज केलं जातं त्याच पद्धतीने इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. तुम्हाला डेबिट आणि क्रेडिटची टोटल घेऊन कंपेअर करायची आहे. जी टोटल मोठी आहे ती इथे लिहून 2 टोटलमधला जो डिफरन्स आहे तो आपला सरप्लस किंवा डेफिसिट म्हणून दिसणार आहे. इथे जर बघितलं तर इन्कमची टोटल तुमची येते 54,000 आणि एक्सपेन्सची टोटल येते आहे 8,660. 54,000 ही मोठी टोटल आपण दोन्हीकडे लिहिलेली आहे आणि 2 टोटलमधला जो डिफरन्स आहे 45,340 हा आपण इथे सरप्लस म्हणून दाखवला आहे. जेव्हा इन्कमची टोटल जास्त असते एक्सपेन्सपेक्षा तेव्हा त्याला आपण सरप्लस म्हणतो आणि जर एक्सपेन्सची टोटल जास्त असेल तर त्याला आपण डेफिसिट असं म्हणतो आणि ते आपण या साईडला इन्कमच्या इथे दाखवलेलं असतं. आता हा जो सरप्लस आहे मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्याला तो कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा आहे. सरप्लस असेल तर तो कॅपिटल फंडमध्ये ॲड होतो आणि डेफिसिट जर असेल तर तो कॅपिटल फंडमधनं मायनस केलं जातं. सो या ठिकाणी सरप्लस आपल्याला ॲड करायचा आहे. इथे आपल्याला ॲडमिशन फी, डोनेशन आणि सरप्लस या तिन्ही अमाऊंटची टोटल घेऊन ती आउटर कॉलमला दाखवायची आहे. कॅपिटल फंडची टोटल घेऊन झाल्यानंतर आपल्याला असेट आणि लायबिलिटीजची टोटल घ्यायची असते आणि ती कंपेअर करायची. ती टोटल नेहमी टॅली होणं आवश्यक आहे. इथे जर बघितलं तर लायबिलिटीची आपली टोटल येते आहे 76,340. असेटची टोटल बघूया. असेटची टोटलसुद्धा येते आहे 76,340. म्हणजेच या ठिकाणी आपली बॅलन्स शीट जी आहे ती टॅली झालेली आहे.